श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी शनिवारी काय करायचे सांगण्यासाठी आलेली आहे. आज आहे शनिवार आणि वार आहे ह्या कायद्याने चाललेल्या देवाचा वार. जो प्रिन्सिपल्स रूल रेग्युलेशन फॉलो करतो तो देव म्हणजे शनिदेव. आजच्या दिवशी आपल्याला गणेशजींना दुर्वा फूल व्हायचं आहे. शंकराच्या पिंडीवर जल द्यायचं आहे. त्याच्यात थोडे काळे तीळ घाला किंवा तुम्ही पिंडीवर काळे तीळ अर्पण करा. जर तुम्हाला गोकर्णीचं फूल मिळालं तर ते अर्पण करा. शनिवारच्या दिवशी गोकर्णीच्या फुलाचा खूप महत्त्व असतं, कारण तो राहूला दर्शवितो. जर तुमच्याकडे गोकर्णीचं फूल आणि काळे तीळ तुम्ही राहूदेवाला अर्पण केलात, 11 शनिवार किंवा 6 शनिवार किंवा 7 शनिवार तुम्ही केलात, तर त्याच्यातून तुमची प्रगती होण्यास आणि राहू देवाचे आशीर्वाद मिळण्यास तुम्हाला खूप चांगलं होऊ शकतं आहे. राहुदेवाला आकर्षित करण्यासाठी आपल्याला तीळ आणि फूल आहेत आणि त्याचा मंत्र असे ओम राहुदेवाय नमः. तर जप तुम्ही नक्कीच करा. त्याच्याने तुमच्या धनाच्या अडचणी दूर होतील. राहू जर तुमच्या कुंडलीमध्ये कुठे बसले असतील आणि ते वाईट नजरेत असतील तर तेही तुम्हाला चांगले आशीर्वाद देण्यासाठी उत्तेजित होतील आणि तुम्हाला चांगले आशीर्वाद मिळतील. त्याचप्रमाणे आज आहे शनिवार म्हटलं की हनुमंताचा वार मानला जातो. आपण हनुमंताच्या देवळामध्ये संध्याकाळी जायचं आहे. रुईच्या पानांचा हार द्यायचा आहे. राईचं तेल किंवा चमेलीचं तेल अर्पण करायचं आहे. त्याचा दिवा लावायचा आहे. तुम्हाला जर त्याच्यामध्ये गूळ किंवा चणे अर्पण करा. प्रसादामध्ये ते वाटा किंवा लाडू तुम्ही द्या आणि प्रसादामध्ये आणि ते वाटणं हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो, कारण तो एक दानाच्या रूपातही असतो आणि एक आपल्याला प्रसाद म्हणूनही मिळतो. त्याच्यामुळे देवळामध्ये जर कोणी लाडू किंवा प्रसाद वाटत असतील तर त्यांना नकार देऊ नका, ते तुम्ही घ्या. आज शनिवार आहे. जर तुम्ही तिथे काही माचीस वगैरे अर्पण केलं असेल कोणी, तर ते नक्कीच तुम्ही उचला आणि त्याच्याने दिवे जाळा. त्याने काय होतं, त्या व्यक्तीने केलेल्या त्याच्या काही उपासना असतील किंवा त्याची काही इच्छा असेल किंवा त्यांनी काही मांडलेलं असेल तर त्याच्यापासून त्याच्या अडचणी सोडवण्यास आपण मदत करतो. काही वेळा काही देवळामध्ये काही वस्तू वगैरे वाटतात, काही लोक घेत नाही. तुम्ही घ्या, ते वाईट नसतं. त्यांनी त्यांच्या जे बंधनं असतात त्याच्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी आपण एखाद्या वेळेस तिथे उपस्थित असतो आणि आपल्या हाताने किंवा आपल्या मदतीने त्यांना त्या संकटातून बाहेर काढण्यास मदत मिळते. 4 रस्त्यावर कधी चपला वगैरे टाकलेल्या असतील तर एखाद्या गरीबाला तुम्ही द्या, त्याच्याने सुद्धा तुम्हाला फायदा होतो. दानामध्ये तुम्ही काही दान करू शकता. जर तुम्हाला खाण्यापिण्यात असेल तर तुम्ही भजी आहे, चहा आहे, कोल्ड्रिंक आहे ब्लॅक कलरचं, असं तुम्ही द्या. किंवा कुणाला जर वस्त्र देण्याचे झाले तर शनिवार असल्यामुळे काळे किंवा पांढऱ्या ब्लँकेट आहे किंवा चादर आहे किंवा कपडे आहे असं तुम्ही दान करू शकता. तर दानाचे प्रकार खूप असतात. फक्त ॲक्सेप्ट करणारे मुंबईसारख्या किंवा मोठ्या शहरामध्ये लवकर कोणी घेत नाही, परंतु तसं काही वाईट नसतं. तुम्ही कोणी कोणाला काही दिलं असेल तर नक्कीच घ्या. त्याच्यातून त्यांची मदत करता तुम्ही, त्यांच्या संकटापासून त्यांना दूर करण्यासाठी. संध्याकाळी हनुमान चालीसा वाचायला विसरू नका आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावे, चांगली संधी यावी आणि समृद्धी यावी याच्यासाठी श्री स्वामी समर्थ.